आजचा मेनू डांगर किंवा भोपळा म्हणतात. त्याच्यामध्ये हे कोलंबी सोडे घालून त्याची भाजी बनवणार आहोत. त्याची रेसिपी तुम्हाला पाठवतो. आज भोपळ्याची भाजी बनवत आहोत. त्या भोपळ्यामध्ये आपल्याला कोलंबी मिक्स करायची आहे. तर त्यासाठी आलं, लसूण, कांदा आणि कोलंबी शिजण्यासाठी टाकलेली आहे. आता ती व्यवस्थित परतवली जाईल आणि साधारणतः हाफ बॉईल झाल्यानंतर त्याच्यामध्ये भोपळा टाकला जाईल. भोपळ्यावरती मसाला, मीठ वगैरे सर्व कोथिंबीर टाकलेली आहे. तर भोपळा आणि कोलंबी याची भाजी आपली तयार करत आहोत. ही भाजीसुद्धा खायला खूप छान लागते, कारण याच्यामध्ये कोलंबी असल्यामुळे हिला खूप चांगली चव येते. तसेच जेव्हा उपवास असेल तेव्हा फक्त भोपळ्याची भाजी कांदा वगैरे टाकून केली जाते. आता हे भोपळा शिजण्यासाठी थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकलं जाईल, कारण भोपळा शिजायला तसा टाईम जातो. आणि पाणी टाकून नंतर ते पूर्णपणे ढवळून एकजीव केले जाईल. आणि मग झाकण ठेवून 15 मिनिटासाठी वाफेवर ठेवलं जाईल. वाफेवर ठेवल्यानंतर ही भाजी पूर्णपणे तयार झालेली असेल. ही खूप सोपी रेसिपी आहे. याला फार काही लागत नाही. फक्त कोथिंबीर, मिरची, कांदा, लसूण, कोलंबी आणि नारळाचं कीस. आणि ही खूप अप्रतिम भाजी होते, नॉनव्हेज भाजी. आता ही भोपळ्याची भाजी तयार होण्यासाठी मंद गॅसवरती झाकण ठेवून वाफेवरती ठेवलेली आहे. त्यानंतर 10 ते 15 मिनिटांमध्ये ही भाजी तयार होईल. तर आपण जी भोपळ्याची भाजी आणि कोलंबी शिजत ठेवलेली ती शिजलेली आहे. आता त्याला थोडी आंबटपणा येण्यासाठी आणखीन चिंच ॲड केली जाईल. आणि चिंच ॲड केली की त्याची चव पण खूप छान लागते. आणि अशा प्रकारे ही भोपळ्याची भाजी रस त्यातला पूर्णपणे आटवला जाईल आणि ती भाजी तयार होईल. आता हे चिंचेचं पाणी आपण केलेलं आहे. त्याच्यामुळे भाजीला चवसुद्धा येईल आणि आंबटपणासुद्धा येईल. आणि भोपळा आणखीन टेस्टी लागेल. कोलंबी वगैरे बाकी तर शिजलेलंच आहे. भोपळासुद्धा शिजलेला आहे. एक 5 मिनटं ते 10 मिनटं गॅसवरती मंद आचेवर झाकण ठेवलं जाईल आणि भोपळ्याची भाजी तयार झालेली असेल. तर एक 10 मिनटानंतर आपण भोपळ्याची भाजीचं झाकण काढलेलं आहे आणि आपण बघू शकता की भाजी पूर्णपणे तयार झाली आहे. थोडं याच्यामध्ये रस ठेवला जाईल, कारण हा रससुद्धा खूप छान लागतो. त्याच्यामध्ये थोडा खोबऱ्याचा कीस ॲड केलेला आहे. आणि अशा प्रकारे हा भोपळा शिजलेला. तर भोपळ्याची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा. बरीच लोक भाजी बनवतात, पण त्याच्यामध्ये नॉनव्हेज घातल्याने, कोलंबी घातल्याने चव वेगळी लागते. तर ही भोपळ्यामध्ये रस थोडा राहिलेला आहे. आता हे पूर्णपणे पाणी आटवलं जाईल, साधारण ओलसर केली जाईल आणि गॅस बंद केला जाईल. तर भोपळा भाजी आणि कोलंबी ही आमची आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. नमस्कार.